महत्त्वाची अपडेट येते आहे भोंदू खरात प्रकरणी। ही महत्त्वाची अपडेट आहे। रुपाली चाकणकरांनी या प्रकरणी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आणि या प्रकरणात कठोर कारवाई करत SIT मार्फत चौकशी करावी अशी मागणी या पत्रातून केली आहे। भोंदू खरात प्रकरणामध्ये पारदर्शक तपास करण्याचे आदेश द्यावेत असंही या पत्रात चाकणकर म्हणतात। थोड्याच वेळात रुपाली चाकणकर सुनेत्रा पवारांकडे राजीनामा देणार असल्याचं देखील कळत आहे। त्यामुळे गेल्या काही तासांमध्ये वेगाने घडामोडी घडताना दिसतायत। पोलीस महासंचालकांची भेट, त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट रुपाली चाकणकरांनी घेतली, त्यानंतर सुनेत्रा पवारांची भेट घेतली आहे आणि त्यानंतर आता हे पत्र लिहिलेले आहे आणि त्यानंतर आता राजीनामा देखील थोड्याच वेळात येईल असं कळत आहे। आणि याविषयी अधिक माहिती देऊया आमचे प्रतिनिधी निलेश बुधावले सध्या आपल्या सोबत आहेत। निलेश, काय नेमके अपडेट्स मिळत आहेत याबाबत? अमोल, आत्ताच्या घडीची ही मोठी माहिती आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आज सकाळी रुपाली चाकणकर यांना राजीनामा द्यावा अशा पद्धतीच्या सूचना देण्यात आल्या होत्या आणि त्यानुसार महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा आता सुनेत्रा पवार ज्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आहेत यांच्याकडे रुपाली चाकणकर आपला राजीनामा सुपूर्द करतील आणि त्यानंतर येत्या 1 किंवा 2 दिवसांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला अध्यक्ष पदाचा देखील राजीनामा त्या देणार असल्याची माहिती आहे। तशा सूचना पक्षाकडून रुपाली चाकणकर यांना देण्यात आलेल्या आहेत। त्या पद्धतीनं नाशिकच्या भोंदू कांड प्रकरणामध्ये त्यांचं नाव समोर आलं होतं आणि एकंदरीतच सध्या त्यांच्यावर ज्या पद्धतीनं आरोप होत आहेत त्यावरून पक्षाची बदनामी होऊ नये यासाठी आता ह्या दोन्ही महत्त्वाच्या गोष्टी केल्या जात आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे। महिला आयोगाचा तर राजीनामा त्यांचा होईल, त्यासोबतच प्रदेशाध्यक्ष पदाचा देखील त्यांचा राजीनामा होणार आहे। अमोल, निश्चित धन्यवाद निलेश या सविस्तर माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।